या भागातले लोकप्रतिनिधी अविनाश पाटील गलांडे हे शिक्षण आरोग्य सभापती होते, परंतु त्यांनी या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी आहे, त्यांनी सांगावा का ज्या ज्या बिल्डिंग बांधल्या, ज्यांच्या ज्यांनी दुरुस्त्या केल्या, त्या ठिकाणी डॉक्टर आहे का, नर्स आहे का. तुम्ही सांगितलं आता आरोग्य विभागाचं, जसं त्यांचं कर्तव्य होतं, तुमचं कर्तव्य नव्हतं का? लोकप्रतिनिधी तुमचे पण होते ना. माझा प्रश्न असा होता, आजपर्यंत तुम्ही तिथं वैद्यकीय अधिकारी यावेत यासाठी प्रयत्न केले का तुमच्या पक्षाकडून? कारण सत्तेत दोघं आहे तुम्ही, एकाची चूक नाही, दोघांची चूक आहे का? मान्य आहे तुम्हाला? समस्या, भरपूर समस्या आहे. आता आरोग्य केंद्राचा विषय या ठिकाणी निघला, बिल्डिंग बांधल्या गेल्या परंतु तिथं डॉक्टरच नाही. या भागातले लोकप्रतिनिधी अविनाश पाटील गलांडे हे शिक्षण आरोग्य सभापती होते, परंतु त्यांनी या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी आहे, त्यांनी सांगावा का ज्या ज्या बिल्डिंग बांधल्या, ज्यांच्या ज्यांनी दुरुस्त्या केल्या, त्या ठिकाणी डॉक्टर आहे का, नर्स आहे का. कुठल्याही पोस्ट त्या ठिकाणी तिथं रिक्त आहे. तिथं तुम्ही एक कालची समस्या पाहिली जातेगाव मधली, तिथं पोस्ट ऑफिसला जागा दिल्या गेलेली ग्रामीण यामध्ये उपकेंद्रामध्ये. ही अतिशय गंभीर बाब आहे. बिल्डिंग झाल्याच्या नंतर त्याचं व्यवस्थापन करणं एक लोकप्रतिनिधीची एक जबाबदारी राहते. ती जबाबदारी कुठल्याही प्रकारे पाडल्या गेलेली नाहीये. तिथं शाळा दुरुस्त्या झाल्या असतील, आरोग्य केंद्राच्या दुरुस्त्या झाल्या असेल, पण त्या फक्त त्यांच्या स्वतःसाठी, कार्यकर्त्यासाठी झाल्या, असा आमचा डायरेक्टली त्यांच्यावर आरोप आहे. धन्यवाद. जिल्हा परिषदच्या तुम्ही सांगितलं आता आरोग्य विभागाचं, जसं त्यांचं कर्तव्य होतं, तुमचं कर्तव्य नव्हतं का? लोकप्रतिनिधी तुमचे पण होते ना. झालं असं का जी तरतूद करायला पाहिजे, जेव्हा आपण एखाद्या बिल्डिंगचं काम करतो तर त्यावेळेसच त्या लोकप्रतिनिधीनं त्या ठिकाणी ठरवायला पाहिजे का या ठिकाणी वॅकन्सी आहे का, तेवढे डॉक्टर, तेवढा स्टाफ आपल्याकडे उपलब्ध आहे का, तरच ती बिल्डिंग बांधली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदेकडे आज अवेलेबिलिटी नसल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी जेव्हा ज्या पोस्ट अवेलेबल होतील त्यावेळेस नक्कीच आम्ही त्या ठिकाणी त्या पोस्ट भरवण्याचा प्रयत्न करू. माझा प्रश्न असा होता, आजपर्यंत तुम्ही तिथं वैद्यकीय अधिकारी यावेत यासाठी प्रयत्न केले का तुमच्या पक्षाकडून? कारण सत्तेत दोघं आहे तुम्ही, एकाची चूक नाही, दोघांची चूक आहे का? मान्य आहे तुम्हाला? एक असं आहे, आमदार साहेबांनी इकडे जर हस्तक्षेप केला तर इथले लोकप्रतिनिधी मागचं आजही ते श्रद्धांजली देताना जिल्हा परिषदेच्याच माध्यमातून देत असतात, म्हणून ती जबाबदारी त्यांचीच आहे, त्यांनीच करून द्यावा. ते ज्या वेळेला आमचा लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून येईल 6 महिन्याच्या आत आम्ही या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.